रेल्वे प्रवाशांसाठी आता मोठा निर्णय घेतलाय। दररोजची रेल्वेमधील गर्दी, धक्काबुक्की आणि उशीर यामुळे अनेक जण रेल्वेचा प्रवास टाळतात। म्हणूनच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक मोठी घोषणा केली। देशभर वाढणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या गर्दीला आळा घालण्यासाठी आणि मोठ्या स्थानकांवरील ताण कमी करण्यासाठी आता मोठ्या पायाभूत सुधारणा होणार आहेत। या बदलांमुळे प्रवास अधिक सोपा, वेगवान आणि आरामदायक होईल। मग काय आहेत हे मोठे बदल? प्रवाशांना नेमका काय फायदा होणार? चला पाहूयात। गेल्या काही वर्षात प्रवाशांनी रेल्वेतून मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे, ज्यामुळे रेल्वे नेटवर्कवर प्रचंड ताण येत आहे। अनेक प्रमुख शहर टर्मिनल्स आधीच त्यांच्या कमाल क्षमतेच्या जवळपास कार्यरत आहेत, ज्यामुळे भविष्यातील वाढीला सामावून घेणे कठीण झाले आहे। मोठ्या स्थानकांवरील गर्दीमुळे वेळेवर आणि एकूण कामकाजावर परिणाम होत आहे। त्यामुळे वाहतुकीतील अपेक्षित वाढ हाताळण्यासाठी विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। यात काय सुधारणा होणार आहेत? चला पाहूयात। वाहतूक कोंडी तसेच रेल्वेवरचा भार कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत 48 प्रमुख शहरांमध्ये रेल्वेची क्षमता दुप्पट करण्याचे जाहीर केले। या निर्णयाचे उद्दिष्ट देशव्यापी कनेक्टिव्हिटी मजबूत करणे आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, आम्ही वाढत्या प्रवाशांच्या मागणीला तोंड देण्यासाठी आणि गर्दी कमी करण्यासाठी विविध शहरांमध्ये कोचिंग टर्मिनल्सचा विस्तार करत आहोत आणि विभागीय ऑपरेशनल क्षमता वाढवत आहोत। या उपक्रमामुळे आमचे रेल्वे नेटवर्क अपग्रेड होईल आणि देशभरातील कनेक्टिव्हिटी सुधारेल। रेल्वेची क्षमता दुप्पट करण्यासाठी 48 शहरांची निवड आहे, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, मध्य आणि पश्चिम रेल्वे, कोलकाता, पूर्व, दक्षिण पूर्व आणि मेट्रो, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, अहमदाबाद, पटना, पुरी, लखनौ, पुणे, नागपूर, वाराणसी, कानपूर, गोरखपूर, मथुरा, अयोध्या, आग्रा, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, चंदीगड, लुधियाना, अमृत जंक्शन, जोधपूर, जयपूर, वडोदरा, सुरत, मडगाव, कोची, भुवनेश्वर, विशाखापट्टणम, विजयवाडा, तिरुपती, हरिद्वार, गुवाहाटी, भागलपूर, मुझफ्फरपूर, दरभंगा, गया, म्हैसूर, कोइंबतूर, टाटानगर, रांची, रायपूर आणि बरेली हे जंक्शन्स आहेत। रेल्वेच्या सिंगल हबवरील ताण कमी करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रमुख टर्मिनल्स भोवती स्थानके विकसित करेल। उदाहरणार्थ, पुण्यात हडपसर, खडकी आणि आळंदी येथे अपग्रेडेशनची योजना आहे। तसेच पुणे स्थानकावर अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि स्टेबलिंग लाईनची योजना आहे। दरम्यान या प्रकल्पामुळे 2030 पर्यंत रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी होऊन प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होणार आहे। रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चिक आणि सुरक्षित असल्याने भारतीय रेल्वेने आपली एक ओळख निर्माण केली। त्यात भारतीय रेल्वेमध्ये होणारे हे बदल नक्कीच प्रवाशांसाठी फायदेशीर ठरतील। यावर तुमचे काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।